तर खरं तर एका बाजूला दिवसभरातील जल्लोष आपण पाहत असताना यापूर्वी मात्र ज्यावेळेला एकमेकांवरती टीका टिप्पणी सुरू होती, एकमेकांचे पक्ष कसे खालचे आहेत आणि आम्हालाच का निवडून द्या या संदर्भातली डायलॉग बाजी मात्र चर्चेचा विषय ठरलेली होती। एक रिकॅप लोकशाहीचा आपण लगेचच पाहणार आहोत। शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। बेईमानों के छाती में हमने झंडा भगवा झंडा गाड़ा है, रहमान डकैत ये याद रखना याद धुरंधर खड़ा है। एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतात। महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र यूपी बिहारपेक्षा खाली जाईल। एकमेकांवरती राजकीय कुरघोडी करण्याचे प्रयत्न आणि शेरोज शायरी आपण पाहिली। त्यानंतर अमोल बालवडकरांची आणखी एक अपडेट, 1798 मतांनी ते पिछाडीवरती आहेत। पुण्यात 7 फेऱ्यांनंतर भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार हे आघाडीवरती होते, मात्र पिछाडीवरती असलेल्या उमेदवाराचं आपण संख्या देखील पाहिली। पुण्यात राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर मात्र पिछाडीवरती आहे। म्हणजे पुन्हा एकदा भाजप पुण्यामध्ये राष्ट्रवादीला धोबी पछाड देते का आणि या कुस्तीमध्ये हरवते का हे देखील अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होताना दिसेल। 7 फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत। तर ठाकरे सेनेच्या विजयी उमेदवारांचं मातोश्रीवर आता जल्लोष थोड्याच वेळात सुरू होतोय। ही दृश्य आपण पाहतोय। जल्लोषाला सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या भेटी करता शिवसैनिक मातोश्रीच्या अंगणात पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य। तर श्रद्धा जाधव मातोश्रीवर दाखल। श्रद्धा जाधव माजी महापौर या देखील विजयी झालेल्या आहेत आणि मातोश्रीवर आता पोहोचल्या आहेत। खरोखर श्रद्धा जाधव यांना देखील कडवी झुंज द्यावी लागलेली होती। त्याचबरोबर श्रद्धा जाधव यांनी महापौर पद भूषवलेलं होतं। यावेळेला मात्र मातोश्रीची आन बान शान राखण्याची जबाबदारी एक उमेदवार म्हणून श्रद्धा जाधव यांच्यावरती देखील होती आणि श्रद्धा जाधव यांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर मातोश्रीवरती सेलिब्रेशन मोडमध्ये त्या देखील सामील होताना दिसतील। यापूर्वीच अनेक जण ज्यांनी शिवसेनेची या ठिकाणची जागा राखलेली आहे, मुंबईमध्ये यश मिळवलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं, ते सगळेच उमेदवार आता थेट मातोश्रीवरती ठाकरेंच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल होतील। शिवसैनिकांचा मेळा पुन्हा एकदा मातोश्रीकडे आज वळताना आपल्याला बघायला मिळतोय। पण विशाल, जसं तुम्ही म्हणताय तसं शिवसेनेच्या 3ही माजी महापौर ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये। श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर या तिघी देखील विजयी झाल्याचं दिसतंय। तर श्रद्धा जाधव यांच्या बाबतीत आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत नगरसेवकांच्या 3ऱ्या यादीत श्रद्धा जाधव यांचा समावेश होता। विक्ट्री साईन या ठिकाणी मातोश्रीवरती दाखल झाल्यानंतर अर्थातच आपले सगळेच प्रतिनिधी विविध ठिकाणी यावेळेला आहेत। श्रद्धा जाधव यांनी देखील मात्र आपल्या विजयाचा जल्लोष त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतोय। ताई विक्टरी, ताई विक्टरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।